नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिका इस्रायलनं इराणविरुद्ध सुरू केलेलं युद्ध जर सुरू राहिलं आणि त्यामुळे इंधनाचे दर जर वाढले आणि 2 वर्षांपर्यंत जर अशी परिस्थिती कायम राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठी मंदी येण्याचा धोका आहे, असा इशारा IMFनं दिला आहे. IMFचा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा अहवाल आत्ताच प्रसिद्ध झाला आहे. युद्धकाळ जास्त लांबलं आणि जर तेल, वायू आणि अन्नाच्या दरांमध्ये जर मोठी वाढ झाली तर ती यावर्षी आणि पुढच्या वर्षी कायम राहिली तर बिकट परिस्थिती ओढवण्याची दाट शक्यता आहे. अशी अगदी वाईट परिस्थिती ओढवली तर जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा 2% खाली घसरू शकतो, असं IMFच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. अशी परिस्थिती 1980च्या काळात केवळ 4 वेळा ओढवली होती. सर्वात अलीकडे कोरोना महामारीच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेने गटांगळी खाल्ली होती. मात्र येत्या काही आठवड्यांमध्ये युद्ध लांबलं आणि या वर्षांच्या मध्यापर्यंत पश्चिम आशियातील ऊर्जा उत्पादन आणि निर्यात जर सामान्य झाली तर यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ ही 3.1% राहील. जानेवारी 2026मध्ये हा अंदाज 3.3% इतका वर्तवण्यात आला होता. पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाचा दरामध्ये प्रति बॅरल $95वरनं प्रति बॅरल $120पर्यंत वाढ झाली आहे. ही परिस्थिती चिघळल्यास कच्च्या तेलाचे दर या वर्षामध्ये सरासरी प्रति बॅरल $110 होतील आणि पुढच्या वर्षी ते प्रति बॅरल $125पर्यंत वाढू शकतील. आणि असं झाल्यास चलनवाढीचा दर हा 2027मध्ये 6% वाढण्याचा अंदाज आहे. अशावेळी महागाईचा वेग आटोक्यामध्ये आणण्यासाठी मध्यवर्ती बँकांना व्याजदरांमध्ये वाढ करावी लागेल, असं IMFनं सांगितलंय. IMFचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ PA ऑलिव्हिये यांनी सांगितलं की दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामुळे चलनवाढ वाढेल, बेरोजगारी वाढेल आणि काही देशांमध्ये अन्नाची टंचाई देखील निर्माण होईल. हे युद्ध आजच जर थांबलं तरी तेल पुरवठ्यावरती झालेला परिणाम हा 1970च्या दशकातील तेल संकटा इतकाच मोठा असेल, असेही ते म्हणाले. पश्चिम आशियातील परिस्थिती बिघडत असली तरी आर्थिक वर्ष 2027मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 6.5% वाढेल, असा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे भारत 2026मध्ये सर्वाधिक वेगानं प्रगती करणारी अर्थव्यवस्था ठरेल. यापूर्वी ही वाढ 6.2% असेल, असा IMFचा अंदाज होता. मात्र 2025ची मजबूत कामगिरी आणि अमेरिकी आयात शुल्कामध्ये 50%वरनं 10% कपातीमुळे युद्धस्थितीमुळे होणारं नुकसान भरून निघतंय, असं IMFनं नमूद केलंय. तर मग मित्रांनो, सध्या जी शांती वार्ता चालू आहे तर यामध्येच मिटून हे युद्ध लवकरात लवकर बंद व्हावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. परंतु जर हे युद्ध बंद झालं नाही आणि जरी समजा युद्ध बंद झालं तरीही जर काहीही कारणाने तेलाचे दर हे जर कमी झाले नाहीत तर जागतिक मंदी येऊ शकते, असं IMFचं म्हणणं आहे. तर मग मित्रांनो, यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.